Welcome back once again. Student, we are going to learn a very interesting and new topic, Unit 25, Father Returning Home, Dilip Chitre. Before proceeding the poem, let's discuss the title. But आता ते टायटल आहे टायटल इज लुकिंग सो सिम्पल फादर रिटर्निंग होम बट इट हॅज अ व्हेरी सिग्निफिकंट शीर्षक हे वाचायला जरी सोपं असलं आणि त्याचा मिनिंगही खूप सोपा असेल पण त्यामागे जो अर्थ लपलेला आहे तो अतिशय वेगळा आहे. फादर रिटर्निंग होम इज अ बायोग्राफिकल स्केच ऑफ दिलीप चित्रे, फादर नोन ॲज अ पुरुषोत्तम चित्रे. ही जी प्रस्तुत कविता आहे ही चरित्रात्मक लेखन आहे पुरुषोत्तम चित्रे यांच्यावर. ही कविता सत्यकथेवर आधारित आहे. द पोयम इज अकाउंट ऑफ द पोएट्स फादर पुरुषोत्तम चित्रेज लाईफ इन 1957. व्हेन ही जी कविता आहे ती कविता कथेवरती आणि त्याचबरोबर हे व्हेन दे मूव फ्रॉम बरोडा टू मुंबई, आणि ही केव्हा लिहिली गेली जेव्हा त्यांची बदली बडोद्यावरून मुंबईवर झाली. द पोयम इज एक्सप्रेसिव्ह ऑफ द पोएट्स फिलिंग फॉर हिज फादर ॲट द लॅटर स्टेज. आता या कवितेमध्ये कवीने आपल्या वडिलांबद्दलच्या भावना एक्सप्रेस केलेल्या आहे. ही रिअलायझेस हाऊ ही निग्लेक्ट अँड अनस्केअर्ड फॉर हिज फादर वॉज even after being a lone bread earner for the family. कवीला आपल्या वडिलांबद्दलची म्हणजे दिलीप चित्रे यांना आपल्या वडिलांबद्दलची जी फिलिंग्स आहे ज्या भावना आहेत त्या नंतर जाणीव झाल्या की एकमेव जाणीव कोणती चरित्रार्थ चालवणारे एकमेव आहे कोण तर ते त्यांचे वडील होते. पण त्यांच्याकडे अतिशय दुर्लक्ष झालं होतं, त्यांची हेळसांड झाली होती, दुर्लक्ष झालं होतं. तर हीच व्यथा या कवितेमधून व्यक्त केलेली आहे, फादर रिटर्निंग होम. अतिशय सिम्पल टायटल दिसत असेल तरीही अत्यंत महत्त्वाचा अर्थ लपलेला आहे जो कवीने आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहे. ओके, नाव लेट्स नो अबाउट द पोएट. Dilip Chitre was a celebrated bilingual poet and translated with remarkable work in Marathi and English. दिलीप चित्रे हे एक द्विभाषिक कवी आहे आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये अनुवादक म्हणून अतिशय उल्लेखनीय आहे. ही इज अ क्रिएटिव्ह पेंटर, फिल्म मेकर, क्रिटिक अँड अ फेमस मॅगझिन कॉलमनिस्ट. ते एक सर्जनशील म्हणजेच निर्मितीशील चित्रकार, चित्रपट निर्माते, प्रसिद्ध मासिकाचे स्तंभलेखक आहे. लेट अस डिस्कस अबाउट द वर्क अँड अवॉर्ड्स. ही रिसिव्ड सो मेनी प्रेस्टिजियस अवॉर्ड्स included Sahitya Academy Award both for poetry as well as for his well-known translations work, says Tuka. Popular Abhangas, spiritual poems by संत तुकाराम. त्यांना साहित्य क्षेत्रातील बरेचसे पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे साहित्य अकादमी पुरस्कार. यामध्ये त्यांच्या कविता व त्यांच्या सुप्रसिद्ध अनुवाद संत तुकारामांचे अभंग याला सेज तुका या एनटायटलखाली लिहिले गेले आहे. He started translation of literary work of saints in Marathi at the age of 16. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी संत साहित्य याचा मराठीमध्ये अनुवाद सुरू केलेला होता. असे व्हर्सटाईल, अष्टपैलू, विविध पैलू असणारे व्यक्तिमत्व यांचे दोन्ही भाषेवर चांगलेच प्रभुत्व होते. त्यांच्या मेजर थीम्स कोणत्या आहेत पहा बरं, तर एक्झाईल, ॲलिनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन्स अँड डेथ are observed to be the major themes of his work. त्यांचे जे कार्य, लिखाण, या लिखाणाच्या मध्यवर्ती कल्पनेमध्ये एक्झाईल, ॲलिनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन, डेथ याच्या कवितेमध्ये म्हणजेच काय की या कवितेमध्ये परकेपणा, हद्दपारिता, स्वतःचे विभाजन करून घेणे किंवा बाजूला करून घेणे, मृत्यू अशा अत्यंत ग्लूमी किंवा गंभीर थीम असलेल्या कविता दिसतात.
त्यांच्या कवितेमध्ये दिसणारा किंवा त्यांच्या लिखाणामध्ये दिसणारा परखेपणा किंवा गंभीरता हे कशावरून लक्षात येते, तर पुरुषोत्तम चित्रे हे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले आणि नेहमीच होणारी ट्रान्सफर मधून त्यांनी बऱ्याचशा वेळेस काय केलेलं आहे, स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये एक्झायलिनेशन किंवा सेल्फ इंटिग्रेशन अनुभवलेलं आहे. त्यांचे बरेचसे लिखाण हे त्यांच्या पूर्व अनुभवावर आधारित आहे. जुन्या सिलेबसमध्ये इयत्ता 12वीच्या द फिलिंग ऑफ बनियन ट्री या नावाची जी कविता होती, त्या कवितेमध्येही त्यांनी आपल्या वडिलांची म्हणजे ते लहान असताना वडिलांची झालेली ट्रान्सफर आणि बरोद्यावरून झालेली त्यांची ट्रान्सफर मुंबईमध्ये झाली, त्यावेळेस ते लिखाण केलेलं आणि त्याच ठिकाणचं वर्णन त्यांनी द फिलिंग ऑफ बनियन ट्रीमध्ये केलेलं आहे. आणि आत्ताची जी पोएम आहे द फादर रिटर्निंग होम, हे जे लिखाण आहे हे त्यानंतरचं लिखाण आहे, फादर रिटर्निंग होम. Now we are going to see about the poem. The poem is taken from Traveling in a Cage. ही कविता ट्रॅव्हलिंग इन अ केज यामधून घेतलेली आहे. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ सबअर्बन कम्युटर, म्हणजे उपनगरामध्ये राहणाऱ्या एका नियमित प्रवाशाची ही एक रेखाटन आहे. इट डिपिक्ट्स हिज अ डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. या कवितेमध्ये त्या नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासाची अतिशय कंटाळवाणे, नीरस किंवा थकवणारे असे दयनीय काम असणाऱ्या कामाचे वर्णन केले आहे. इट डिस्क्राइब्स अ फोर्स एलिएनेशन्स ॲट होम which is reflected through the stale food and lack of sharing. कवितेच्या माध्यमातून जबरदस्ती का असेना लादलेला अलिप्तपणा याचे वर्णन केलेले आहे. हे कशावरून कळते, त्यांना घरामध्ये मिळणारे शिळं अन्न असेल किंवा एकात्मतेचा अभाव या कवितेमध्ये प्रतिबिंबित होतो. His children refuse to share their joys and sorrows with the hard-working fathers who as a result is forced to retire into solitude. कवी सांगतात की आमच्या वडिलांबरोबर कोणताही संवाद होत नव्हता. कुटुंबासाठी एवढे कष्ट करूनसुद्धा त्यांना एकांतात जाण्यासाठी आम्ही भाग पाडले होते. म्हणजेच बघा की एवढे कष्ट करूनही ते काय होते, एकाकी झालेले होते. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. हे अत्यंत वेदनादायक होते की एका भरलेल्या कुटुंबामध्ये एकटेपणा भोगणे हे एका मानवनिर्मित जगामध्ये म्हणजेच कुटुंबामध्ये माणसाला अलिप्तपणा भोगावा लागतो, हे त्याचे प्रतीक होते. यावरूनच आपल्या लक्षात येते कवितेची जी थीम आहे ती एस्ट्रेंजमेंटची, म्हणजेच काय, माणसाला मानवनिर्मित जगामध्ये आलेला एकाकीपणा यामध्ये या कवितेबद्दल सांगण्यात आलेले आहे. नाव स्टुडंट्स, वी आर गोइंग टू लर्न दिस पोएम लाईन बाय लाईन अँड देन एक्सप्लेन वन बाय. युनिट नंबर 2.5 फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे. तर माय फादर ट्रॅव्हल ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन, standing among silent commuters in the yellow light. Suburbs slides past his unseeing eyes. His shirts and pants are soggy, and his black raincoat stained with mud, and his bag stuffed with books is falling apart. His eyes dimmed by age fade homeward through the humid monsoon night. Now I can see him getting off the train like a word drop from a long sentence. He hurries across the length of the grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. Home again, I see him drinking weak tea, eating a stale chapati, reading a book. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made world. Coming out, he trembles at the sink, the cold water running over his brown hands.
A few droplets cling to the graying hair on his wrists. His Sulayan children have often refused to share jokes and secrets with him. He will now go to sleep, listening to the static on the radio, dreaming of his ancestors and grandchildren, thinking of nomads entering the subcontinent through a narrow pass. Dilip Chitre. Now, student, we are going to learn the poem line by line and want the convey the Dilip Chitre, convey his father's view and his father's routine by returning home. First stanza, look at the page number 116. My father's travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. आता या ठिकाणी दिलीप चित्रे सांगतात की माझे वडील अंतिम रेल्वेने घरी परततात. आता या ठिकाणी बघा, लेट इव्हिनिंग हे काय दर्शवतं? इट इंडिकेट्स हाऊ लाँग द फादर वर्क्स. दिलीप चित्रे यांचे वडील किती काम करायचे, कारण त्यांना कामाची सुरुवात ही दिवसा व्हायची आणि घरी ते लेट नाईटला येत असे, म्हणजे रात्री घरी येत असते. याच्यावरून आपल्याला कळतं की लेट इव्हिनिंग ट्रेन इंडिकेट्स हाऊ लाँग पुरुषोत्तम चित्रे वर्क्स इन देअर कंपनी. आता या ठिकाणी सेकंड लाईनमध्ये म्हटलेलं आहे स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. ते रेल्वेमध्ये उभे असतात आणि त्यांच्याबरोबर असणारे जे सहप्रवासी आहेत ते कसे आहेत, तर सायलेंट आहेत, कोणीही एकमेकांशी बोलत नाही आहे. ह्या सायलेंटचा अर्थ या ठिकाणी देअर इज अ नो कॉन्व्हर्सेशन, मीन्स नो रिलेशन बिटवीन अमंग देम. त्यांच्यामध्ये कोणतेही संभाषण नाही, कोणतेही रिलेशन नाही, कोणतंही नातं नाही. इट मीन्स दे ऑल आर आयसोलेटेड फ्रॉम इच अदर. जे रेल्वेमधले प्रवासी आहेत ते फक्त प्रवासी शांतच नाही आहे, तर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नातं नाही आहे, कोणत्याही प्रकारचे संभाषण नाही आहे. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये काय झालेलं आहे, एकाकी झालेला आहे. तसंच ते प्रवासीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आयसोलेटेड आहे. इन द येलो लाईट्स म्हटलेलं आहे, म्हणजे त्या ट्रेनचं जे कंपार्टमेंट आहे त्या कंपार्टमेंटमध्ये येलो लाईट्स लागलेले आहे आणि त्या येलो लाईटसुद्धा सिम्बॉलिक आहे. आता येलो लाईट्स काय सिम्बॉलिक करता किंवा काय इंडिकेट्स करता? द डल अँड ग्लूमी ॲटमॉस्फिअर ऑफ द कंपार्टमेंट. त्या रेल्वेच्या आतील जे वातावरण आहे ते डल आहे, नीरस आहे, ग्लूमी आहे, फार आनंदी नाही आहे, एन्जॉयमेंट नाही आहे. अशा या थकलेल्या प्रवाशामध्ये ते घरी येतात. सबर्ब्स स्लाईड प्लास. आता बघा काय म्हटलेलं आहे, सबर्ब्स, पासिंग सबर्ब्स. आता ह्या लाईनमध्ये दिलीप चित्रे सांगतात का प्रवाशांची हालत कशी झालेली आहे. त्यांच्या बाजूला कोणतीही एक्साइटमेंटची गोष्ट घडत नाही. इतकं नीरस आयुष्य झालेलं आहे की आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे हे त्यांना डोळे उघडून बघण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. की या प्रवासाच्या दरम्यान मागे उपनगर निघून जात आहे, ती कशी जात आहे, अनसीन आईज जात आहे. कोणत्याही प्रवासाची त्याकडे लक्ष नाही आहे. म्हणजे यामध्ये पुरुषोत्तम चित्रे म्हणजेच दिलीप चित्रे यांचे वडीलसुद्धा काय होत आहे, त्या सबब म्हणजे त्या उपनगराकडे बघतसुद्धा नाही आहे. म्हणजे दुसरा अर्थ काय, एखाद्या गोष्टीकडे न बघणे म्हणजेच काय होतं, हिज फादर वॉज अ डीप थॉट्स अँड हॅपनिंग नियर. तर वडील जे आहे ते अत्यंत स्वमग्न विचारामध्ये आहे. आजूबाजूला काय घडतं आहे, कोणतं चित्र मागे सरकत आहे हे बघतसुद्धा नाही आहे. बिकॉज ही फील्स अ लोनली अलाइनमेंट. की याचमुळे या गर्दीमध्ये ते स्वतःला काय होत आहे, एकटे, एकाकी आणि नीरस समजायला लागले होते. या ठिकाणी नीरस अर्थ काय घ्यायचा आहे, ते स्वतः दुःखी राहत आहे आणि असं दुःख त्यांच्याजवळ असल्यामुळे आजूबाजूला काय घडतं आहे, काय इंटरेस्ट आहे, ते कोणत्याही प्रकारचा आजूबाजूच्या गोष्टीमधला काय करत आहे, इन्व्हॉल्व होत नाही किंवा इंटरेस्ट घेत नाही. आणि आजूबाजूचं असणारं वातावरण ही कसं आहे, अतिशय धीर गंभीर आहे.
आता पुढच्या लाईनमध्ये काय सांगितलं आहे, हिज अ शर्ट अँड पॅन्ट सॉगी अँड हिज अ ब्लॅक रेनकोट. म्हणजेच पुढे काय झालेलं आहे बघा, की त्यांचे शर्ट अँड पॅन्ट हे पूर्ण सॉगी झालेलं आहे आणि त्यांचा जो ब्लॅक रेनकोट आहे तो काय झालेला आहे, पूर्ण चिखलाने माखलेला आहे. आता या ओळीमध्ये सिम्बॉलिक मिनिंग वेगळं आहे. लिटरली मिनिंग काय आहे, की त्यांचे कपडे ओले झालेले किंवा भिजलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने रेनकोट चिखलाने भरलेला आहे. पण यावरून कवीला काय सांगायचं आहे, की त्यांची फिजिकल कंडिशन जी आहे की ती स्वतः ते कॅपेबल नाही आहे का ते त्यांच्याजवळ असणारे त्यांचे कपडे ते पावसापासून वाचवू शकत नव्हते. म्हणजे बघा त्यांची कंडिशन काय होती. आणि पुढे काय सांगितलं बघा, अँड हिज अ बॅग स्टफ्ड हिज विथ बुक्स. आणि त्यांच्याजवळची पिशवी आहे, जी बॅग आहे, त्या बॅगमध्ये काय आहे, बुक्स आहेत. ते बुक्ससुद्धा कसे होत आहे, स्टफ होत आहे, म्हणजे पडण्याच्या मार्गावर आहे. ते काय करू शकत नाही, ते बुक्सही सांभाळू शकत नाही. म्हणजे सध्याची त्यांची कंडिशन काय आहे, वीक अशी कंडिशन सांगितली येते. म्हणजे त्यांची बॅगही ते सांभाळू शकत नाही, म्हणजेच त्यांची शरीर हे त्यांना साथ देत नाही. म्हणजेच काय या ठिकाणी काय लक्षात येतं, की ते वयोवृद्ध झालेले आहे. आता त्यांच्या बॅगेमध्ये असणारी बुक्स आपल्याला काय दर्शवतात, की दॅट ही इज अ वेल एज्युकेटेड. ते कोण आहे, ही इज अ वेल एज्युकेटेड किंवा बुक्स आर इज अ ट्रू कंपॅनियन. ते एक तर खूप अभ्यासू आहे किंवा त्यातून अजून आपण असं सांगू शकतो, ही इज अ कंपॅनियन इज अ स्टेट ऑफ आयसोलेशन, किंवा ते आपला एकाकीपणा झाकत असावेत. अँड नेक्स्ट लाईनमध्ये हिज आईज रिडीम्ड बाय एज. म्हणजेच वयोमानानुसार त्यांची नजर काय झालेली आहे, मंदावलेली आहे. अँड थ्रू द वेट मान्सून लाईट द फेड होममेड. अशा दमट वातावरणामध्ये ते आपल्या घराकडे बघताय. आणि आता घराकडे बघण्याचं विजन कोणतं आहे, अतिशय डीम आहे. म्हणजे त्यांना खूप मोठी पॅशन नाही घराकडे जाण्याची किंवा जास्त अपेक्षाही नाही घराकडे जाण्याची. Here the poet shows some sympathy about the old age and dim ride. म्हणजे आता जे अनुभवत आहे कंपार्टमेंटमध्ये, घरी जाऊनही त्यांना तेच अनुभवायचे आहे. नाव अशा पद्धतीने कवी सांगताय का वडिलांना जसं ट्रेनमधून खाली उतरताना आम्ही बघतोय की ते कसे उतरताय, की जसं जणू काही एखाद्या मोठ्या वाक्यांमधून एखादा शब्द जसा मिस व्हावा किंवा तो गळून पडावा, तसा ते काय होत आहे, रेल्वेमधून खाली उतरताना दिसत आहे. आता या ठिकाणी जो मिनिंग घ्यायचा आहे, जो घेतलेला आहे आपण, की लॉंग सेंटेन्समधून एखादा शब्द बाजूला झाला, तसा ते काय झालेले आहे, त्या गर्दीमधून ते बाजूला झाले, कोणत्याही प्रकारची इजा न होता. इथे सेकंड मिनिंग काय घेता येईल आपल्याला, की त्यांनी रेल्वेमधून उतरण्याची जी ॲक्टिव्हिटी केली याच्यावर आपल्याला असं म्हणता येईल की नो वन केअर अबाउट हिम. अशा पद्धतीने की त्यांना या ठिकाणी जगामध्ये कुणालाही काळजी किंवा चिंता किंवा त्यांची कोणतीही केअर कुणालाही नाही, हे या ठिकाणी लक्षात येत आहे. हिज प्रेझेंट्स अँड ॲबसेंट इज नॉट इम्पॉर्टंट ऑदर्स ऑर अ कम्युटर्स. त्यांचं त्या रेल्वेमध्ये असणं किंवा नसणं इतर प्रवाशांना त्याचा काहीही फरक पडत नाही. म्हणजेच काय, लाईफ इज अ वन स्मॉल ॲज अनइम्पॉर्टंट वर्ड ड्रॉप्ड अ लाँग वर्ड फ्रॉम वन सेंटेन्स अ मिनिंग कांट चेंज. जसं काही एखाद्या मोठ्या वाक्यांमधून एखादा शब्द गळून पडावा, तशी त्यांची त्या ठिकाणी असणारी ती ॲक्टिव्हिटी होती. सेम त्याच पद्धतीने ते रेल्वे कंपार्टमेंटमधून उतरल्यावरती कुणालाही काही फरक पडला नव्हता बघा. आता यापुढे काय सांगितलेलं आहे बघा, हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. आणि अशा पद्धतीने लाईक अ वन स्मॉल अनइम्पॉर्टंट वर्ड ड्रॉप फ्रॉम द लाँग सेंटेन्स अ मिनिंग कांट चेंज. जेव्हा ते रेल्वेमधून उतरतात, हे इज अ हरिडली क्रॉसेस द ग्रेट प्लॅटफॉर्म. जो ग्रे प्लॅटफॉर्म आहे तो घाई गडबडीमध्ये पार करताय. रेल्वे लाईन अँड रेल्वे लाईनही क्रॉस करत आहे. वॉक टुवर्ड्स द होम. आणि ती घराच्या दिशेने, टुवर्ड्स द होम, घराच्या दिशेने ते निघाले. आता या ठिकाणी ग्रे कलर प्लॅटफॉर्म हा का म्हणून वापरला आहे, की तो काय इंडिकेट करतो आहे, द ग्रे कलर प्लॅटफॉर्म शोज हिज ओल्ड एज अँड डलनेस ऑफ लाईफ. तो ग्रे कलरचा प्लॅटफॉर्म जे पार करताय
तर त्या प्लॅटफॉर्मचं मिनिंग काय आहे, का त्यांचं आयुष्य कसं आहे, ओल्ड एज आहे, डलनेस आहे, किंवा एकाकी, निवांत किंवा वयोवृद्ध असण्याचं एक प्रतीक म्हणून ग्रे प्लॅटफॉर्म यूज केला आहे. ही वॉक्स इन हरी टू मीट हिज फॅमिली. खूप गडबडीमध्ये ते काय जात आहे, गडबडीत फॅमिलीकडे जात आहे, फॅमिलीला भेटण्यासाठी, आणि मुलांनाही त्यांना भेटायचं आहे. दो ही फेल्ट, आणि जरी त्यांना ही फेल डिफिकल्टी इन वॉकिंग बिकॉज ऑफ स्टिकी अँड मडी चप्पल्स, जरी त्यांना पाऊस असल्यामुळे, पावसामुळे त्यांची चप्पल जी आहे ती मडी झाली किंवा स्टिकी झालेली आहे, अतिशय स्टिकी, चिकट झालेली आहे किंवा चिखलाने माखलेली आहे, तरीही त्यांना काय झालेलं आहे, कुटुंबाकडे जाण्याची जी ओढ आहे ती काय झालेली नाही आहे, कमी झालेली नाही. आणि भरभर चालत असताना एकच अपेक्षा आहे की मीट हिज फॅमिली अँड चिल्ड्रन्स, आणि अशा पद्धतीने त्यांना सगळ्यांना भेटता येईल, सगळ्यांशी एकाकीपणा असणारा तो बंद करता येईल, आणि अशा पद्धतीने ते काय करताय, गडबडीने जाताना दिसत आहे. आता घरामध्ये गेल्यावर त्यांची अवस्था कशी आहे, होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग अ वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. कवी या ठिकाणी काय सांगताय बघा, की ज्या ठिकाणी कवी घरी येतात, ज्या ठिकाणी कवीचे वडील घरी येतात, त्यावेळेस त्यांचं स्वागत कोण करतं आहे, तर एक वीक टीक म्हणजे अतिशय अशक्त किंवा वीक म्हणजे थंड झालेला चहा असेल किंवा इतका स्ट्रॉंग टी नसेल, आणि स्टेल चपाती म्हणजे शी झालेली चपाती, हे त्यांचं स्वागत करते. हे काय रिप्रेझेंट करत असेल बरं, वीक टी आणि स्टेल चपाती? सिम्बोलायझेस वीक माइंड अँड बॉडी. तो वीक टी म्हणजेच, आणि ते स्टील चपाती म्हणजे त्यांचं माइंड किती वीक झालं आहे, किती थकलेलं शरीर आहे, याचं वर्णन करण्यासाठी. इट ऑल्सो शोज दो ही वर्किंग अप इन टू द लेट इव्हिनिंग फॉर हिज फॅमिली, but he's a working evening, but his basic dietary requirement is not properly filled by family. जरी ते दिवस रात्र कुटुंबासाठी काम करताय, पण त्यांच्या कुटुंबातून त्यांचा सकस आहार किंवा पोषक आहार किंवा गरजेचा आहार मिळत नाही किंवा दिला जात नाही, यावरूनही हे लक्षात येतं. he gets busy himself in a reading a books because no one either accompanied him. He remains alone there with a tea and books. त्यांच्या डाएटची कोणीही काळजी घेत नाही. इवन सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे, कुणीही त्यांचं वेलकम करत नाही, म्हणून त्यांना ऑप्शन म्हणून ते काय करता, आपल्या बुककडे वळता. कुणीही त्यांना आल्यानंतर वेलकम करत नाही आहे, तर त्यांचं वेलकम कुठं झालं होतं, असं कुणी केलेलं असतं, अ वीक टी अँड स्टेल चपाती. म्हणून ते स्वतःला कशामध्ये गुंतून घेता, रीडिंग अ बुक. दिस इज द टाईप ऑफ आयसोलेशन, आणि ह्या गोष्टीवरूनही त्यांचा एकाकीपणा दिसतो. He goes into the toilet and contemplate man's estrangement from a man-made world. आणि कोणीही त्यांचं स्वागत केलं नाही, त्यामुळे ते सायलेंटली गोज इन टू द टॉयलेट and deeply thinks about his family. कंटेम्प्लेंट हा जो वर्ड यूज केलेला आहे, ह्या वर्डचं मिनिंग काय झालेलं आहे, अ थिंक डीपली, अतिशय खोलवर विचार करायचा आहे. आणि अतिशय खोलवर ते विचार करत आहे की स्वतःच्याच कुटुंबामध्ये ते कोण आहे, अतिशय कमी महत्त्वाचे किंवा खूप एकाकी झालेले. ही क्रिएट्स द वर्ड म्हणजे होम, त्यांनी जे घर बनवलं, बट ही फील्स सेपरेटेड. त्यांचं विश्व असूनही ते काय झाले, त्या विश्वामधून सेपरेट झालेले. ते त्यांच्या विश्वात एकाकी पडलेलं बघताय. ही थिंक्स दॅट आउटर वर्ल्ड माय वर्ल्ड इज नॉट डिफरंट, की जसं माझं ट्रेनमधलं असणारं जग, बाहेरचं जग जे आहे की त्यांनी ट्रेनमध्ये अनुभवलं, आणि घरी आल्यानंतरचं जग हे काही वेगळं नाही आहे. तिथं असणारे कम्प्युटर शांत होते, इथे घरी आल्यावर घरचे मेंबर्स की काय आहे, शांत आहे. ॲट बोथ प्लेसेस ही हॅविंग द सेम फिलिंग्स ऑफ ॲलिनेशन. दोन्ही ठिकाणी काय आहे, त्यांना ॲलिनेशन बघायला भेटतो. एकाच प्रकारची भावना त्यांना बघायला भेटते किंवा जाणवते, आणि ती आहे ती एकाकीपणा, ॲलिनेशन. इन द ट्रेन कम्युनिटर आर सायलेंट अँड इन अ होम ऑल फॅमिली मेंबर्स आर म्यूट.
जसे ट्रेनमध्ये सहप्रवासी सायलेंट होते, तसेच घरामध्ये इतर जे कुटुंबीय आहेत तेही काय झाले, म्यूट झालेले आहे. कमिंग आउट द ट्रिम्बल्स ॲट द सिंक, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर द ब्राऊन हँड्स, अ फ्यू ड्रॉपलेट क्लिंग टू द ग्रे हेअर ऑन हिज रिस्ट. ते काय करतात, आपले स्वतःचे हात धुत असताना त्यांचे हात काय होत आहे, ट्रम्बल्ड होत आहे. ट्रम्पलेट म्हणजे काय, त्यांचे हात थरथरत आहे. का थरथर कापताय त्यांचे हात? या ठिकाणी त्याचं म्हणणं हे असं आहे की आपण उद्ध्वस्त झालो, कुटुंबाचा आपल्याला कोणताही सपोर्ट नाही आहे, या भावनेने त्यांचे हात काय होत आहे, थरथर कापताय. अशा पद्धतीने त्यांचे हात जे थरथर कापण्याचं कारणच आहे का, एकाकीपणा. हे वयोवृद्धपणामुळे त्यांचे हात थरथर कापत नाही, तर घरामध्ये आल्यानंतर त्यांना जी वागणूक मिळाली एकाकीपणाची, घराकडून झालेली ते दुर्लक्षितपणा जो आलेला आहे, यामुळे काय झालेलं आहे, व्हाईल वॉशिंग अ फ्यू ड्रॉप्स अँड ग्रे हेअर सिग्निफाईज अ फिटिंग. त्यावेळेस हात धुताना त्यांना जे दवबिंदू त्यांच्या हातावर होते आणि ते विथ हिज ग्रे हेअर्स, आणि तशाच पद्धतीने आयुष्य काय आहे, ह्या हातावर असणाऱ्या ड्रॉप्सप्रमाणे आहे. आयुष्य कसं आहे, क्षणभंगूर आहे. आणि त्या क्षणभंगूर आयुष्यामध्ये माझ्या वाट्याला काय आलं आहे, एक्झाईल किंवा ॲलिनेशन आलं आहे, एकाकीपणा आलेला आहे. आणि ह्या एकाकीपणामुळेच त्यांना काय वाटतं आहे, घरात आल्यावर इतकी तीव्र भावना एकाकीपणाबद्दल आलेली का दिवसभरात काम करणारा व्यक्तीसुद्धा आपले हात धुत असताना तो ट्रिम्बलिंग सेन्स किंवा थरथरत आहे, यावरूनच लक्षात येतं की त्यांच्या मनामध्ये किती मोठ्या प्रमाणात निग्लिजन्स बाय फॅमिली किती मोठ्या प्रमाणात आहे. कुटुंबात एखादी व्यक्ती किती निग्लेजियस झालेली आहे किंवा किती दुर्लक्षित झाली हे आपल्या लक्षात येतं. His next stanza, his son and children have often refused to share. आता या परिच्छेदामध्ये ह्या लास्ट स्टॅन्झामध्ये काय सांगितलं आहे, पोएट डिस्क्राइब्स द मॉडर्न वर्ड्स फॅटिग attitudes and towards the aged people, a father relationship to his family members. म्हणजे बघा की आता मुलं घरी आल्यानंतर की मुलांनी त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारे जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम, कोणत्याही प्रकारचे त्यांच्यामध्ये असणारं कम्युनिकेशन जे आहे ते इतकं लॅक ऑफ आहे. जो कम्युनिकेशन गॅप अँड द लॅक ऑफ फॅमिली बॉन्डिंग इन अ मॉडर्न डेज, हा या ठिकाणी काय केलं आहे, हायलाईट केला आहे किंवा अंडरलाईन केला आहे. इट ऑल्सो हायलाईट द सेकंडरी इम्पॉर्टन्स ऑफ ओल्ड पीपल अँड ट्रेट ॲज अ स्टफ इन मॉडर्न वर्ल्ड. आणखीन एक गोष्ट अधोरेखित केलेली आहे बघा, आधुनिक काळामध्ये जे ओल्ड पीपल आहे, जे वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना सेकंडरी इम्पॉर्टन्स दिलं जातं आणि एखाद्या स्टफ म्हणजे क्षुल्लक गोष्टीप्रमाणे त्यांना ट्रीट केलं जातं. नो वन कन्सिडरिंग हिम फॉर शेअरिंग हॅपीनेस. त्यांना कोणी आपला आनंद सांगण्यासाठी सुद्धा क्वालिटी समजत नाही. इतकं निग्लेक्ट केलं जातं, इतकं दुर्लक्षित केलं जातं. ही हॅवंट अ प्लेजर ऑफ फॅमिलियल लाईफ इन दिस ओल्ड एज. आणि अशा वयोवृद्ध आयुष्यामध्ये त्यांना कौटुंबिक सुख मिळत नाही आहे. इन द सराउंडिंग ऑफ पीपल ही फील्स अ लॉस्ट. घरामध्ये आजूबाजूला इतर सर्वजण असूनही यांच्या वाटेला मात्र काय आलेलं आहे, लॉस्ट म्हणजे तिथे नसल्यासारखं आलेलं आहे, एकाकीपणा आलेला आहे. ही विल नाव गो टू स्लीप लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन्स, थिंकिंग ऑफ नोमॅड्स एंटरिंग द सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. तर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती त्यांच्याबरोबर कोणताही संवाद करत नाही म्हटल्यावरती ही कट हिमसेल्फ, की ते स्वतः ही कट हिमसेल्फ फ्रॉम दॅट सिच्युएशन अँड गोज टू स्लीप. आणि ते स्वतःला सेपरेट करता आणि गोज टू स्लीप आणि झोपायला निघून जाता. ना विथ डिप्रेस, ते कसे झालेले आहे, डिप्रेस माइंड, त्यांचं माइंड हे अतिशय डिप्रेस आहे. ही लिसन टू द स्टॅटिक रेडिओ, म्हणून ते काय करतात, त्यांचा एकाकीपणा दूर करण्यासाठी रेडिओ ऐकतात. दिस लिसनिंग ॲक्ट ऑफ रेडिओ इज अ जस्ट इस्केप फ्रॉम वेअरिंग वर्ड. आणि अशाच पद्धतीने ज्या रेडिओचा आवाजही अजूनच कसा आहे, अतिशय सायलेंट आहे, की त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतंही एक्साइटमेंट नाही.
जी रेडिओ ऐकण्याची कृती म्हणजे दुःखी जगामधून स्वतःला बाजूला नेण्याचा एक त्यांचा प्रयत्न होता. झोपी गेल्यानंतर ही ड्रीम्स अबाउट हिज अँसेस्टर हू हॅडंट अ हाऊसेस. आता स्वप्नामध्ये ते काय बघताय, आपले जे पूर्वज आहे ना, त्यांना कोणत्याही फिक्स प्रॉपर्टी किंवा स्वतःचं हाऊस नव्हतं. त्यांचं जिप्सी लाईफ होतं, की एक भटकंतीचं जीवन होतं. पण ते कसं होतं, अतिशय द जिप्सी लाईफ वॉज बेटर दॅन मॉडर्न वर्ल्ड. बिकॉज कारण का, दे लिव्ह टुगेदर हॅपीली विथ द कम्युनिकेशन्स. इतके एकत्रित आणि खूप खुश होते, इतके हॅपीली, इतक्या कम्युनिकेट करत होते, एकमेकांशी इतके चांगले संवाद होते. बट इन मॉडर्न डेज अ मॅन इज एलिनेटेड फ्रॉम सोसायटी. परंतु आधुनिक जगामध्ये, पण आत्ताच्या जगामध्ये काय होत चाललं आहे, माणूस हा आपल्या कुटुंबापासून वेगळा होत गेला आहे. ही ड्रीम्स अबाउट डिग्रेडेशन ऑफ फॅमिलीज, सोसायटी अँड मॉडर्न वर्ल्ड, रिलेशनशिप टू इच अदर ॲज कम्पेअर टू ॲन्सेस्टर. त्यांनी स्वप्नामध्ये असं बघतात का, माणसाचे हे आधुनिक जग जे आहे, हे फॅमिली म्हणजे कुटुंब, समाज, आधुनिक जग, हे सगळं काय होत गेलं आहे, समाजापासून खूप दूर गेले. आणि त्यामुळे त्यांचे काय होत गेले, आधुनिक लोकांचं काय होत गेलेलं आहे, अधोगती होत गेली आहे. कुणाच्या मानाने, पूर्वीच्या लोकांच्या मानाने. द ड्रीम्स ऑफ अँसेस्टर्स, रियालिटी ऑफ ग्रँडचिल्ड्रन्स, कम्पेअर द पास्ट विथ अ ट्रेसफुल फ्युचर. आणि अशा पद्धतीने वडिलांच्या समोर दोन जग आहे. एक जे आहे का त्यांच्या घरातील जग, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन नाही आहे, एका घरामध्ये राहूनही ती खूप एकाकी आहेत. आणि दुसरं जग म्हणजे त्यांच्या पूर्वजांचं, की जे स्वप्नात अनुभवलं आहे, की त्या ठिकाणी असणारं स्वतःचं घर नसतानाही एकत्रित राहत होता, एकमेकांचे सुखदुःख जाणून घेतात, एकमेकांशी संवाद करतात. अशा पद्धतीने या दोन्ही गोष्टींची तुलना ते काय करताय, स्वप्नामध्ये करता. म्हणजेच आधुनिक जगामध्ये काय, कुटुंब असूनही त्यांना चांगल्या प्रकारे जगता आले नाही. त्यांना नेहमी आयसोलेटेड लाईफ जगावी लागली, एकाकीपणाचं जीवन जगावं लागलं. हे यांनी दिलीप चित्रे यांना कळतं. आणि हा एक्सपिरियन्स त्यांनी आपल्याला फादर रिटर्निंग होम या कवितेमधून कळला आहे. स्टुडंट्स, नाव हिअर, या ठिकाणी आपली ही कविता संपलेली आहे. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड द पोयम. नाव इन नेक्स्ट लेक्चर वी विल टेक द ब्रेन स्टॉर्मिंग क्वेश्चन्स, फिगर ऑफ स्पीच अँड ऑदर युअर क्वेरीज. आपण यामुळे तुमच्या अजूनच कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जरीही तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमच्या सॉल्व होतील. ओके, वी हॅव स्टॉप हिअर.